लडिंग टोल प्लाझावर स्थानिक वाहनांची टोल सवलत बंद। नवीन कंत्राटदाराच्या निर्णयामुळे ट्रक असोसिएशनचे आंदोलन। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लडिंग प्लाझा येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन कंत्राटदार नियुक्त केला असून या नवीन कंत्राटदाराने गेल्या 2 ते 3 दिवसांपासून स्थानिक रहिवासी आणि जिल्हावासियांना मिळणारी टोलमधील पूर्ण व अंशतः सूट अचानक बंद केली आहे। या निर्णयामुळे धुळे जिल्ह्यातील वाहन व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन, उत्तर महाराष्ट्र ट्रक ऑनर्स असोसिएशन, संघर्ष समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली व त्या विरुद्ध आंदोलन करीत प्रशासनाला निवेदन दिले व सदर सवलत पूर्ववत करण्याची मागणी केली आहे। या टोलमध्ये टोल प्रशासनाला थेट इशारा देण्यात आला आहे। नवीन कंत्राटदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निवेदनात नमूद केल्यानंतर लडिंग टोल प्लाझा येथील गेली अनेक वर्ष स्थानिक वाहन व्यावसायिकांना टोल मध्ये सवलत मिळत होती, मात्र नवीन कंत्राटदार येताच ही सवलत मोडीत काढण्यात आली आहे। प्रशासनाने या संवेदनशील विषयावर सामंजस्याने भूमिका घ्यावी आणि पूर्वीप्रमाणे टोल सवलत ठेवावी, अबाधित ठेवावी अशी मागणी वाहन व्यावसायिकांनी केली आहे। तसेच प्रशासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यास भविष्यात कोणताही संघर्ष किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी या ठिकाणी दिनेश चंद्र, मोतीलाल शर्मा, हरीश विभूते, साजिद शेख, रोहित गोसावी, अजित शेख, प्रेमराज पाटील, जयेंद्र येरनाडे, भूषण बडागे, मांगीलाल चौधरी, कमलेश खाडे आदी पदाधिकारी, सरबजीत सिंग, रोहित गोसावी, बडागे, आकाश कोहिनूर, श्याम खोराडे, वैभव, कमलेश खाडे, राजेंद्र आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी ट्रक असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। टोल मुक्ती झाली पाहिजे। धुळे जिल्हा टोल वासियांना झाली पाहिजे। धुळे जिल्हा वासियांना टोल मुक्ती झाली पाहिजे। टोल ठेकेदारांचा फायदा बंद करा। स्थानिकांना टोल मुक्ती झाली पाहिजे। स्थानिकांना टोल मुक्ती झाली पाहिजे। टोल नाका बंदी झाली पाहिजे। धुळे जिल्हा टोल नाका झाली पाहिजे। ठेकेदारांचा फायदा नको व्हायला। ठेकेदारांचा फायदा धुळे जिल्ह्यातल्या टोल नाका लडिंग टोल नाक्यावर आम्हाला आत्तापर्यंत लोकल मिळत होतं, त्यांनी अचानक बंद केलं। शिरपूर, सोनगीर, बोरवीर सर्व टोल आतापर्यंत लोकल आहे। यांनी हम कायद्यामध्ये लोकल टोल बंद केला, यांनी पूर्ण वसूल करताय, ते आम्हाला नाही पाहिजे। मी हरीश विभूते, उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशनचा सभासद आणि सदस्य। आज या ठिकाणी आम्ही सर्व ट्रक व्यावसायिक आणि वाहन व्यावसायिक जे धुळे शहरवासी आहे, धुळे जिल्हावासी आहे, ते एकत्र आलो आहे। आज धुळे जिल्ह्यामध्ये किंवा धुळे शहराच्या चारही बाजूंनी 4 टोल नाके आता कार्यान्वित आहे। 17 वर्षापूर्वी पहिले धुळे लडिंग टोल नाका सुरू झाला आणि आज 4 टोल नाके सुरू आहे। येत्या काही काळामध्ये 5वा साखरी रोडचा टोल नाका सुरू होणार आहे। आतापर्यंत सुरुवातीचा जो पहिला टोल नाका होता त्याच्यामध्ये धुळेवासियांना, धुळे शहरवासियांना, धुळे जिल्हावासियांना टोलमधून अंशतः आणि जवळचे लगतचे जे गाव आहे त्यांना पूर्णतः सूट मिळत होती। परंतु आता 15 मे 2026 पासून हा BOT तत्वावरती असलेला धुळे लडिंग टोल नाका हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत NHAI कडे हस्तांतरित झालेला आहे आणि NHAI कडे हस्तांतरित झाल्यानंतर NHAI ने गेल्या 3 महिन्यामध्ये एक खाजगी टोल संकलन करणारा ठेकेदार नियुक्त केला होता। तो असतानाही आम्हाला जी सूट पूर्वी मिळत होती ती सूट आतापर्यंत मिळत आली, परंतु 15/8/2026 पासून आता नवीन राजस्थान येथील रिद्धी सिद्धी म्हणून जे एक टोल ठेकेदार ते नियुक्त झाले आहे, त्यांच्या मार्फत सह ठेकेदार धुळे निवासी सारांश भावसार यांची नियुक्ती झाली आहे आणि अचानक 15/8/26 नंतर कुठलीही पूर्वकल्पना न देता धुळे वासियांसाठी जी टोल सूट होती ती आता अचानक बंद करण्यात आली आहे। गेल्या 4-5 दिवसामध्ये आम्ही ट्रक व्यवसायी संघटनेचे लोक टोल नाक्यावरती जाऊन विचारपूस करत आलो। त्या विचारपूस करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की हा टोल नाका आता NHAI ऑप्शनवरती म्हणजे लिलाव तत्वावरती आम्हाला दिलेला आहे आणि लिलाव तत्व झाल्यानंतरून आता त्यांनी आम्हाला लोकल सूट देण्यासाठी कुठलाही करार केलेला नाही आहे। मग ज्या वेळेला आम्ही कराराचे पत्र मागितले त्या कराराच्या पत्रामध्ये एक कॉपी आम्हाला मिळाली। त्या कॉपीमध्ये त्यांनी
काहीतरी बदल करून असं ठरवलं आहे की धुळ्यातील फक्त स्थानिक लोक जे आहे ज्यांच्याकडे महाराष्ट्र परमिट आहे त्यांना अंशतः सूट देण्यात येईल. जे नॅशनल परमिट धारक आहे त्यांना सूट बिलकुल दिल्या जाणार नाही. अशा प्रकारचा त्यांनी आता पवित्रा घेतला आहे. आमचा सर्वात मोठा सवाल हा आहे की धुळे जिल्ह्यामध्ये बेरोजगारी आणि अशिक्षितता असताना सर्वात जास्त वाहन व्यवसाय असून त्या वाहन व्यवसायावरती बरेच लोक निर्भर असताना पाची बाजूंनी टोल ज्या वेळेला आम्ही द्यायचा आहे आणि त्यावेळेला त्या टोलमध्ये स्थानिक असल्याने जिल्हावासी असल्याने आम्हाला आता सूट नाकारण्यात येणार आहे. तर ते आमच्यासाठी गैरवाजवी आहे, अन्यायपूर्वक आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहे. तर या ठिकाणी आम्हाला सर्वांची एकच मागणी आहे की आतापर्यंत ज्या पद्धतीने 17 वर्ष आम्हाला लळिंग टोलवरती सूट मिळाली होती, स्थानिक अगदी जे मोजके गाव आहे त्यांना पूर्णतः सूट आणि जे बाकी जिल्हावासी आहे त्यांना अंशतः सूट मिळत होती, ती सूट कायम असावी. आणि या टोल अंतर्गत जो पूर्ण रोड येतो त्या रोडावरती विविध कामं सुरू आहे, पुलांचे कामं सुरू आहे. ते कामं सुरू असताना आणि BOT तत्वावरती टोल संपलेला असताना तर कामं सुरू असताना अशा वेळेला त्यांनी टोल संकलन का करावे? ते संकलन आता सध्या पूर्ण बंद केलेले असायला हवे. ही सर्वांची आमची मागणी आहे.